श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गणपती बाप्पाचे तर आगमन झालेलेच आहे. आता गौरी आव्हान होत आहे. आपले गौरी आव्हान 2025मधील गौरी आव्हान हे 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी होईल. 1 सप्टेंबरला सोमवार. तेव्हा ज्येष्ठ गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5:59 ते संध्याकाळी 6:43 वाजेपर्यंत आहे. ज्येष्ठ गौरी विसर्जन हे 2 सप्टेंबरला होणार आहे. तर गौरी आगमनाच्या दिवशी आपण सर्वांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या व मेन उंबरठ्यावर न चुकता कोणती गोष्ट ठेवावी ते मी तुम्हाला सांगते. ज्या दिवशी आपले गौरीला आपण घरात आणतो त्या दिवशी सर्व अंगण स्वच्छ करून तुळशीसमोर रांगोळी वगैरे काढून रांगोळीने महालक्ष्मीचे पावले घेऊन यावे व एका सुवासिनी लक्ष्मी हातात घेऊन व दुसऱ्या सुवासिनींनी जसे की गौरी घरात घेताना ताटात कुंकवाचे पाणी घ्यावे व घरातील एका सुवासिनीने कुंकवाचे हात तुळशीपासून ते घरात गौरी जिथे बसल्या जातात तिथपर्यंत उमटवले जातात. गौरी घरात घेताना तिला वाजत गाजत घरात आणावे. जर घरात लहान मुलं बाळं असतील तर त्यांना काहीतरी वाजवायला लावावं, कारण गौरीचं आगमन करताना थोडे जल्लोषातच व्हायला हवं. त्यासाठी आपण सर्वीकडे दिवा तुळशीजवळ लावावा, दारामध्ये तो दिवा लावावा. त्याचप्रमाणे गौरी घरात घेताना एक म्हणजे हा प्रत्येक जणांनी हे म्हटलंच पाहिजे की गौरी आल्या कशाच्या पावली. मग जर दुसरी सुवासीन असेल तिथेच तर तिने धनधान्याच्या पावली असे म्हणावे. म्हणजेच पुन्हा एक जण म्हणेल की गौरी आल्या कशाच्या पावली, मग दुसरी उत्तर देते धन संपदा सुख समृद्धीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, हळदी कुंकवाच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, सौभाग्याच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, सोन्या चांदीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, पाऊस पाणी गुरेढोरे मुलाबाळांच्या पावले. असे आपण का म्हणतो, कारण की जी लक्ष्मी असते ती वेगवेगळ्या रूपामध्ये असते. लहान बाळामध्ये धन धान्य असे अनेक प्रकारच्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी असते. त्यासाठी आपण ज्या दिवशी लक्ष्मीचं आगमन होतं आव्हान आहे त्या दिवशी घरात आणताना आपण वाजत गाजत व हे शब्द हे म्हणूनच घरात आणायचे की कशाच्या पायी महालक्ष्मी असते. तर यावेळी बोलून दाखवाव्या, कारण गौरी येताना शुभता घेऊन येतात त्या भरभराटी धनसंपदा सुख शांती आपल्यासोबत आणतात. त्याच्यासाठी आपण आपल्या मनापासून त्यांचे स्वागत करावे. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला पोहे वगैरे ठेवावे. त्याचप्रमाणे दुपारी गोडाधोडाचा पुरणाचा स्वयंपाक करावा व त्यांना नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी त्यांना सर्व प्रकारचे गोड पदार्थचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी पण हाताची पावले आणतात त्यावेळी पण हेच बोलायचे असेल, गौरी आल्या कशाच्या पावली, सोन्या चांदीच्या पावली, सौभाग्याच्या पावली, हळदी कुंकवाच्या पावली. असे वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्या दिवशी पण आपण हाताचे ठसे घेऊन आतमध्ये परत एकदा गौरीचे आगमन आपण करत असतो. तसेच तिसऱ्या दिवशी आपण गौरीचे दोरे घ्यायचे असतात. ते दोरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणी 21 घेतात, कोणी 15 घेतात, कोणी 6 घेतात. त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले असतात. पण जेव्हा गौरी आपण घरामध्ये आणतो पहिल्या दिवशी
तर त्या दिवशी आपला जो उंबरठा आहे तो पूर्ण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळदीचा लेप पूर्ण लावून त्याच्यावर स्वस्तिक काढून व आतमध्ये गौरी आणताना आपण एक तांदळाचा भरलेला माप ओलांडूनच आणावे. तसं केल्याने आपल्या घरात जन्मोजन्मी वर्षानुवर्ष धन धान्य शांती आनंद या सगळ्या गोष्टी येऊन जातात. त्यासाठी आपण न चुकता ही गोष्ट करणं खूप गरजेची आहे. गौरी ह्या 3 दिवसासाठीच आलेल्या असतात, पण आपल्याला खूप भरभराटीचं बरंच काही देऊन जातात. त्याच्यामुळे आपण पूर्ण काही करतो ते सर्व काही मनापासूनच केले पाहिजे. तर पहिल्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पाच त्यांच्या बहिणी म्हणजेच ज्येष्ठ गौरी व कनिष्ठ गौरी यांना घ्यायला जातात. ह्या दोघी गौरी म्हणजेच कोण? तर गौरी म्हणजेच पार्वतीचं दुसरं रूप आहे. तर भगवान व शिव देवी पार्वती यांचे पुत्र जसे गणपती बाप्पा आहेत, त्याच प्रकारे गणपती बाप्पाचं शक्ती व ऊर्जा याची मूर्ती स्वरूप आहे. शिवपुराणानुसार पार्वती देवीने स्वतःच्या शरीराच्या मळीपासून गणेशची निर्मिती केलेली आहे. गौरी गणपती कोण आहे? तर गौरी म्हणजे पार्वतीचं रूप, त्यामुळेच गणपती हा गौरीचाच म्हणजेच पार्वतीचा पुत्र. त्यानुसार गौरी ही गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागात गौरीला गणपतीची बहीण मानले जाते. गौरीच्या आगमनाच्या दिवशी घराच्या उंबऱ्यावर कुंकू आणि हळदीचा लेप किंवा स्वस्तिक काढा. घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. गौरीसमोर मोहरीचं तेलाचा दिवा लावा, कारण धन प्राप्तीचा मार्ग खुलतात. उकडलेल्या तांदळावर तुळशीचे पान ठेवून गौरीला नैवेद्य दाखवा. घरात आरोग्य आणि सुख टिकून राहते. दुर्मिळ उपाय म्हणजेच गौरीच्या पायाशी 5 बदाम ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते बदाम पतीला द्या. पतीला आयुष्यभर यश आणि उन्नती मिळते. खास उपाय गौरी आगमनाच्या वेळी घरच्या देवघरात ठेवा. घरात नेहमी धनलक्ष्मीचा वास राहतो. त्यासाठी गौरी आवाहनाचे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. गौरी ही एकटी येत नाही. गौरी म्हणजेच माहेरवाशीण पाहुणे. ती घरात आली की घरातील वातावरण कसे आनंदी, गोडवा व समाधान असे आपले मन होते. गौरी आव्हान हे भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते. गौरी ही एकटी येत नाही, तर त्या दोघी बहिणी म्हणून येतात. म्हणून त्यांना ज्येष्ठ व कनिष्ठ गौराई असे म्हणतात. या गौराईला गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता मानले जाते, तर काही ठिकाणी त्यांना महालक्ष्मीचे रूप मानले जाते. या प्रकारे 2025 मधील गौराई आव्हान तुम्ही या प्रकारे करा आणि तुमच्या ज्या काही स्वामी समर्थ.